भंडाऱ्याची उधळण म्हणजे तर आजच्या अर्थसंकल्पावर झी24 तासवर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सगळं विश्लेषण ऐकायला मिळणार आहे आणि त्यासाठी काही गेस्ट सध्या माझ्याबरोबर आहेत आणि या विषयातले तज्ज्ञ आहेत. आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. स्टुडिओमध्ये सध्या माझ्याबरोबर आहेत जयराज साळगावकर सर उद्योजक आणि अर्थ अभ्यासक आहेत. आपण त्यांना सगळे ओळखतोच. त्याचबरोबर सतीश मराठे सर आहेत जे केंद्रीय RBI बोर्डाचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर अतुल लोंढे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्राध्यापक प्रदीप पेशकर आहेत भाजपचे प्रवक्ते. नमस्कार तिघा मान्यवरांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि अच्युत गोडबोले सर आहेत आपल्याबरोबर लेखक आणि अर्थ अभ्यासकांचे घडामोडींचे अभ्यासक. सगळ्यांचे मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहोत ते पेशकर यांच्याकडे, प्रदीप पेशकर यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पेशकर सर, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की खूप संकट काळामध्ये हा अर्थसंकल्प मांडला जातोय, त्यामुळे तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने या बजेटकडे बघावं? हो, अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी हे बजेट मांडणार आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जागतिक परिस्थितीच अशी उद्भवलेली आहे की त्यामध्ये सगळी जागतिक अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक मात्र नक्की यामध्ये आश्वासक असं बाब दिसते आहे ते म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजींचं व्हिजन आणि दूरदृष्टी. ह्या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत धीराने ही परिस्थिती हाताळलेली आपण सर्वजण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत आणि अशा वेळेला खूप चांगलं आशादायी चित्र या अर्थसंकल्पातून दिसेल असं वाटतं. आपण मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आरोग्य क्षेत्र असेल, पर्यटन, हॉटेल इत्यादी क्षेत्र असतील, अशा विषयामध्ये त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत ह्या विषयासाठीचं चांगल्या प्रकारचे प्रोव्हिजन्स यात असतील असं मला वाटतं. ठीक आहे, आपण यावर चर्चा करत राहणार आहोत. अच्युत गोडबोले सरांकडे मी जाते. अच्युत सर, खरं तर GDP आकुंचन पावत असताना ऐतिहासिक काळ आहे आणि यामध्ये निर्मला सीतारमण आज तिसऱ्यांदा आपलं बजेट सादर करत आहेत. तुम्ही या बजेटकडे कसं पाहताय? मला असं वाटतं या बजेटमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे तो म्हणजे रोजगार निर्मितीचा आणि लोकांचं उत्पन्न वाढवण्याचा. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या GDPतला 60% भाग हा प्रायव्हेट कन्झम्पशनचा असतो. तो जवळपास म्हणजे लॉकडाऊन नंतर तो पूर्ण झोपला आणि आता तो हळूहळू वरती येतोय. अनलॉक केल्यानंतर तो हळूहळू वरती येतोय. म्हणूनच -23.9% वर्षाच्या शेवटी -9 ते 10 किंवा -8% हा साधारण GDPचा रेट ऑफ ग्रोथ हा राहील. पण साधारण माझ्या मते 80 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली असणार. ज्या अर्थी 80 कोटी लोकांना धान्य 5 किलोचं द्यावं लागतंय, ते 1 BHK आणि 2 BHKचे लोक येऊन धान्य ते घेत नाहीयेत. पण रोजगार म्हणावा तर कोविडच्या अगोदरच रोजगार हा 8.8% बेरोजगारी होती आणि ती 45 वर्षातली सगळ्यात जास्त होती. आता तर 9.1% झालेले आणि अर्धबेकार हा भयंकर मोठा प्रश्न आहे. म्हणजे लेबर पार्टिसिपेशन रेट हा 187 देशांमध्ये आपल्या 180वा नंबर लागतो आणि ILOने इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे की 2008 साली सुद्धा जे काही जॉबलेसनेस झाला होता, म्हणजे बेकारी झाली होती, त्या चौपट बेकारी आता निर्माण झाली. हा क्रायसिस अभूतपूर्व क्रायसिस आहे. त्यामुळे नोकऱ्या निर्माण करणं, लोकांचं उत्पन्न वाढवणं आणि त्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे तर मनरेगाचे 100 ते 150 दिवस करणं किंवा ज्यामध्ये देशाची पण प्रगती होईल, म्हणजे तळागाळापर्यंत सुद्धा प्रगती पोहोचेल आणि लोकांना रोजगार निर्माण होईल. म्हणजे हेल्थ केअर उदाहरणार्थ आता 2.5% करायचं चाललेलं आहे, पण शिक्षण आहे, पाणी आहे, वीज आहे, सर्वसामान्य लोक, स्वस्त घरं आहेत. या सगळं आता स्वस्त घरामध्ये सिमेंट लागतं, हे लागतं, सगळं इंजिनियर लागतात, कार्पेंटर लागतील. त्या सगळ्यामध्ये जर का आपण भरपूर पैसे खर्च केले आणि खेडोपाडी स्मॉल आणि मीडियम स्केल जर काही इंडस्ट्रीज आपण पसरवल्या, तिथे सुद्धा MSME मध्ये मायक्रो आणि स्मॉल आणि मीडियम आपण एकत्र करतो, ती चूक आहे. मायक्रो मध्ये त्यांचा भाग 93% आहे MSME मध्ये आणि त्यांचं भांडवल 1 कोटीपेक्षा कमी असतं. तर असे इतके उद्योग आहेत ते मारले गेलेले आहेत. तर संपूर्ण बजेटचं जे आहे त्याचं ध्येय हे सर्व खालच्या लोकांपर्यंत मिळकत पोहोचवणं, कारण ते सगळ्यात जास्त खर्च करतात.
श्रीमंतांकडे पैसे गेले तर खर्च फार करत नाही. लोकांनी खर्च करावेत, कन्झम्पशन वाढवावं, त्यामुळे मागणी वाढेल. मागणी वाढवली की प्रायव्हेट इंडस्ट्री सुद्धा येतील, मग उद्योग वाढतील, मग रोजगार वाढेल, मग पुन्हा खरेदी क्षमता वाढेल आणि मग पुन्हा मागणी वाढेल. असं चक्रातनं आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. त्याकरता आपल्याला सरकारनी खर्च केला पाहिजे. सरकार किती खर्च करतं, नुसती कर्ज देऊन भागणार नाहीये. सरकारनी खर्च केला पाहिजे आणि हा खर्च किती करेल ह्याच्यावर अवलंबून आहे. मला नक्की खात्री आहे की हे अभूतपूर्व जे बजेट म्हटलेलं आहे त्यामध्ये सरकार नक्की खर्च करेल. मला असंही वाटतं की शेतकऱ्यांचं जे आंदोलन चाललेलं आहे त्या दृष्टीने ते 6,000 रुपये पर इयर जे पॅकेज आहे ते वाढवून सुद्धा कदाचित ते देण्याची शक्यता आहे. इतरही अनेक गोष्टी करण्याची शक्यता आहे. आरोग्यावर तर नक्कीच खर्च वाढेल अशी माझी आशा आहे आणि खात्री आहे. ते केलं पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आपली बळकट केली पाहिजे. नुसतंच इन्शुरन्स आणि प्रायव्हेट पंचरंगी हॉस्पिटल आणि पंचरंगी शिक्षण संस्था यांनी आपली परिस्थिती सुधारणार नाही. आपली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अतिशय सिरियसली आयसीयू मध्ये आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत 72% शाळांमध्ये कम्प्युटर नाहीत, 40% मध्ये टॉयलेट्स नाहीत, 72% मध्ये प्रयोगशाळा नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि भयानक आपण शिक्षणामध्ये 6% खर्च करायला पाहिजे, 3% करतो. ते 6% करायचं प्रॉमिस केलेलं आहे ते करायला पाहिजे आणि क्वांटिटी नाही क्वालिटी पण केली पाहिजे. आणि आरोग्यावर तर खरं म्हणजे WHO 5% करायला पाहिजे जीडीपीचं असं सांगितलेलं आहे. निदान 3% करा असं म्हणतात आणि 2.5% करायचं असं सरकारने मागच्याच वेळी जाहीर केलं होतं. ते त्यांनी केलं पाहिजे. आणि सगळीकडे ही व्यवस्था, ही सार्वजनिक सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हे भयंकर महत्वाचं आहे. नुसतंच 8 लेनचे हायवेज टाकून आपला देश काही प्रगत होणार नाही. त्याच्यात रोजगार सुद्धा मोठ्या हायवेज मध्ये रोजगार खूप कमी निर्माण होते, लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्यामुळे अशा तऱ्हेने जर का बजेटनी व्यवस्था केली तर आपल्या देशाची प्रगती होईल, तळापर्यंत पैसाही जाईल आणि रोजगार पण निर्माण होईल. कारण रोजगार हा अतिशय मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न आज आहे देशासमोर. अगदी सर, तुम्ही खरं तर खूप 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितले की रोजगार निर्मिती, जिथे खरं आपल्या समाजाचा जवळचा संबंध आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती आणि उत्पन्न वाढवणं सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आपण बोललात. खरं तर अशा संकट काळामध्ये जेव्हा हे बजेट मांडलं जाते तेव्हा 2021-22 मध्ये कशा नेमक्या तरतुदीत किंवा देशामध्ये कसा पैसा येईल हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हा संपूर्ण वेळ आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. असे संपर्कात राहा. आपण आमचे प्रतिनिधी निनाद झारे सुद्धा आपल्याशी जोडले जात आहेत या डिस्कशनमध्ये सहभागी होण्यासाठी. तोपर्यंत जयराज साळगावकर सर, मी आपल्याला विचारते, जसं की आता निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की हे खूप वेगळं बजेट असणार आहे. गेल्या 100 वर्षामध्ये असं बजेट आलेलं नाही, असं हे बजेट मांडलं जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे? त्या म्हणतात ते बरोबर आहे. याचं कारण कोरोनासारखा रोग गेल्या 100 वर्ष, म्हणजे प्लेग सुद्धा याच्यापेक्षा कमी होता. आणि हा ग्लोबल जागतिक स्तरावर आलेला रोग आहे. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था, भारताच्याच नव्हे, वेगळ्या प्रकारे फिस्कल आणि मॉनिटरी थिअरीज ज्या आहेत पैशाच्या, त्या RBI कडून वापरून ग्रोथ मिळवावी लागेल. कारण या आत्ताचा फोकस हा ग्रोथ आहे. जर का ग्रोथ चांगल्या प्रमाणात नाही झाली, ती डबल डिजिटच ॲक्च्युली व्हायला पाहिजे जी ग्रोथ होईल ती, तर मग पुन्हा गाडी रुळावर यायला बराच वेळ जाईल. तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण आपली भूमीही खूप विस्तीर्ण आहे आणि लोकसंख्याही खूप आहे. त्यामुळे आपले प्रश्नही खूप आहेत. पण सुदैवाने आपली ब्युरोक्रेसी चांगली आहे, लोकही समजूतदार आहेत आणि राजकारण्यांनीही जाणून घेतलं त्याच्याशी काय होणार ते. त्यामुळे तशी निराशेची बाजू नाही आहे. त्यामुळे सीतारामन म्हणतात त्याप्रमाणे त्यांना वेगळं बजेटच द्यावं लागेल. आणि बजेटची तयारी होताना आपण वृत्तपत्रातून, जे आर्थिक वृत्तपत्र आहेत त्यातून बघतोय की किती प्रकारचे, किती एक्सपर्ट्स त्यांनी लावलेले आहेत त्याच्यावर. आणि त्यांनी खरं तर BJPच्या एकंदरीत ढाच्यामध्ये अर्थशास्त्र हे थोडंसं फार महत्त्वाचं नसतं. धार्मिक विषय किंवा सामाजिक विषय हे महत्त्वाचं, पण आता ती पलटलं ते. आणि त्यांनी अर्थव्यवस्था, इव्हन मोदींनी ही मेन याच्यावर घेतलेली आहे, मेन ट्रॅकवर, हायवेवर घेतलेली आहे. त्यामुळे जितक्या लवकर ही अर्थव्यवस्था सुधारून बाहेर येऊन ग्रोथ होईल, रोजगार निर्मिती होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि जी फिनान्शियल सिस्टम आहे त्याचे जे फिस्कल मेजर्स जे घेऊन नॅशनलाइज बँका, इतर बँका, हे जे गेल्या अनेक वर्षाचे जे घोटाळ्यामध्ये जी तुंबून पडली आहे तो गाळ दूर होईल, तर ही कोरोनाची जी आपत्ती आहे ती आपण इष्टापत्तीमध्ये बदलू शकतो. कारण स्टिम्युलस मिळणार आहे.
आणि अनेक गोष्टी तर इतकी वर्ष आम्ही म्हणत होतो की डेट नको, डेट इक्विटी रेशो काय, आता डेट हवा, नोटा प्रिंट झाल्या पाहिजेत, या मताचे जगातले बहुतेक अर्थतज्ञ आहेत भारताच्या विषयात. त्यामुळे सरकारला हे मैदान चौखूर त्यांचा डेव्हलपमेंटचा, विकासाचा घोडा उधळायला हे ग्राउंड मिळणार आहे. आणि मला वाटतं असं आशावादी आहे की सरकार त्याचा निश्चितच फायदा करून घेईल आणि एकंदरीतच सरकारचा चेहरा मोहरा, प्रोफाईल आणि वागण्याची पद्धत, पॉलिसीज याच्यामध्ये आमूलाग्र नसला तरी बऱ्याच प्रमाणात बदल घडून येईल. अन्यथा दुसरा काही मार्ग नाही आहे आणि ते समजणे इतके कोणी दुधकोळे नाही आहेत. आशादायी चित्र सर तुम्ही मांडताय आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये एक अशी पार्श्वभूमी थोडीशी म्हणूया की कोरोनाचा जो संकट काळ होता त्याच्यामध्ये जगातल्या ज्या इतर अर्थव्यवस्था होत्या त्या ढासळल्या, त्या मानानं भारतीय अर्थव्यवस्थेचं रूप किंवा चित्र आहे ते बऱ्यापैकी सकारात्मक आहे किंवा बरी स्थिती आहे असं म्हणावं लागेल. नाही, भारताने सर्वच क्षेत्रात म्हणजे हेल्थकेअर असेल, आरोग्याची काळजी, रुग्णांची काळजी, औषधं, आणि आपल्या डॉक्टर्सनाही मानलं पाहिजे, आपल्या ब्युरोक्रॅट्सनाही मानलं पाहिजे, इतक्या चांगल्या प्रकारे क्वचितच इतर जगातल्या कुठल्या देशांनीही हँडल केलं आहे. आणि अमेरिका आणि इंग्लंड सारखे जे देश आहेत ते सुद्धा आता झगडत आहेत, मृत्यू वाढत आहेत, लॉकडाऊन्स होत आहेत. या देशात तसं झालं नाही, तो झटकन उभा राहिला आणि त्याची प्रतिकारशक्ती सुद्धा, आपल्याकडे पोल्युशन असेल, पाणी चांगलं मिळत नसेल, इतर काही गोष्टी असेल, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही इतर जगातल्या लोकांपेक्षा, खास करून पाश्चिमात्य जगातल्या लोकांपेक्षा ही अधिक तगडी आहे. आणि आपलेच मित्र जेव्हा येतात किंवा नातेवाईक परदेशातून तेव्हा ते बाटल्या घेऊन फिरत असतात, त्यांची प्रतिकारशक्ती गेलेली असते. आपल्याला ते इरिटेड वॉटर, ते पाणी लागत नाही, आपण कुठलंही पाणी पिऊ शकतो. याचा अर्थ आपली प्रतिकारशक्ती ही मूलतः आणि निसर्गतःच ही टफ झालेली आहे आणि त्याचा फायदा दिसला आपल्याला. हर्ड इम्युनिटी जी आली ती पटकन पकडली आपण, इतक्या लवकर पकडू असं कोणालाच वाटलं नव्हतं. आणि खरं ही सगळी जी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक परिस्थिती ह्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा लवकरच दिसेल आणि या सगळ्या ह्याच्यातून सावरेल अशी आपण अपेक्षा करूया. निदान आजचा दिवस तरी तोच आहे की आपण याच अनुषंगानं थोडी चर्चा करूया. सतीश मराठे सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. केंद्रीय बोर्डाचे RBIचे आपण सदस्य आहात. गेल्या वर्षभरामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये बरेचसे बदल जे आपण पाहिले, यामध्ये सहकारी बँका म्हणा किंवा बँकांची अमाल्गमेशन्स जी सगळी झाली किंवा बँका NPAच्या या सगळ्या जंजाळातून हळूहळू सुटू लागली. पण कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठीच आपण म्हटलं तसं संकट काळ होता. आपल्याला प्रगती फारशी अशी दिसली नाही. तर आता काय नेमका रोडमॅप असेल सरकारचा बँकिंग सेक्टरसाठी? बँकिंग सेक्टरकडे बघत असताना एक फार मोठा धक्का बसेल अशी आमची भीती आहे या सगळ्या पुढच्या काळामध्ये. सप्टेंबरचे जे फिगर्स होते ते नेट NPAचे, ग्रॉस NPAचे फक्त 7.70% होते. पण असं प्रत्यक्षात जाणवतं की खूप मोठ्या प्रमाणावरती मोरेटोरियमचा लाभ बॉरोअर्सनी घेतला. दुसरं, त्या सगळ्या ह्याच्यातनं असंही दिसतंय की ज्या प्रमाणात उद्योगधंदे उभे राहून त्यांची इन्कम लेवल्स रिस्टोर व्हायला हवी ती झालेली नाहीत. आणि सुप्रीम कोर्टाचा जो आत्ताचा स्टे आहे तो उठला, ज्याच्यामध्ये ॲसेट क्लासिफिकेशनच्या नॉर्म्सवरती आत्ता त्यांनी किंवा NPA करण्यावरती आत्ता स्टे दिला आहे. तर NPAचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी आमची सर्वांची भीती आहे. म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये हा फिगर तर त्यांनी म्हटलाच आहे, साधारण 12.5% ग्रॉस NPA होतील आणि वर्स्ट केस सिनेरिओ 15% देखील जाऊ शकेल. हा एक भाग लक्षात घ्यायला लागेल. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँका आहेत ज्यांचा बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन हे साधारण 60-65% रेंजमध्ये आहे, त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कॅपिटल इन्फ्युजन करायला लागेल केंद्र सरकारला परत एकदा, असं त्याच्यातलं दिसतंय. एक चांगली गोष्ट आत्ता ज्याच्यावर स्थगिती आहे IBCच्या याच्यामध्ये, ती स्थगिती मार्च एंडपर्यंत त्यांनी वाढवली आहे. ती स्थगिती उठल्यानंतर रिकव्हरी प्रोसेस वाढेल. गेल्या 2 वर्षाचा अनुभव असा आहे की रिकव्हरी प्रोसेस चांगली झाली आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडच्या, मी असं म्हणेन, उद्योगांनी विशेष करून बँकांपेक्षा देखील
या जे IBCचा रिझल्ट आहे त्या ह्याच्यामध्ये 80% हे लिक्विडेशन झालं आहे. त्याच्यातल्या IBCचा फोकस हा रेझोल्युशनवरती आहे आणि असलेले उद्योगधंदे हे गोईंग कन्सर्न म्हणून हस्तांतरित व्हावे, चालावे अशी कल्पना आहे. तसं मात्र आत्ता प्रत्यक्ष होत नाही आहे. हा त्याच्या मागचं एक चिंतेचं खरं म्हणजे कारण आहे. बँकिंगच्या ह्याच्यात कन्सॉलिडेशन झालं हे गरजेचं होतं. हे याच्यावरती 20 वर्ष चर्चा होती आणि ती वेळेवर झाली. आणखी थोडंसं कन्सॉलिडेशन किंवा त्याच्यातलं गव्हर्नमेंटनी डिसइन्व्हेस्टमेंट होण्याची गरज आहे. मला वाटतं आहे की आजच्या बजेटमध्ये त्याच्यावरती काही ना काही पॉझिटिव्ह भूमिका येतील. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे, कन्सॉलिडेशन करत असलो तरी आपल्याला असंख्य बँकांची अजून गरज आहे. प्रचंड प्रमाणावरती अनटॅप्ड रिसोर्सेस शहरी आणि ग्रामीण भागात आहेत, जे फॉर्मल फायनान्शियल सिस्टीममध्ये आलेले नाहीत. त्याच्यामुळे बँकिंग हे वाढायची गरज आहे, नवीन बँका येण्याची गरज आहे, हे मात्र म्हटलं पाहिजे. सहकारी बँका ह्या रेग्युलेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावं या कॉन्टेक्स्टमध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आला होता. त्याच्यातनं लायसन्सिंग सुरू व्हावं नागरी सहकारी बँकांचं. कारण आज जर का आपण बघितलं तर 1550 बँकांपैकी साधारणतः 1100 बँका ह्या 3 राज्यात आहेत, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात केवळ. अन्य देशांमध्ये मिळून फक्त 450 बँका आहेत. त्याच्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या बँका, छोट्या बँका, सक्षम बँका, फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज आपण म्हणतो तशा बँका नवीन होण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपला जो क्रेडिट GDP रेशो आहे तो अनेक देशांच्या तुलनेत कमी आहे. तो वाढण्याची गरज आहे आणि तो वाढत असताना बँकांना फार मोठा एक रोल आहे ह्या सगळ्या काळामध्ये. ठीक. त्यामुळे आता निर्मला सीतारमण बँकिंग सेक्टरबाबत काय नेमकं म्हणतात किंवा रोडमॅप कसा देतात हे बघायला पाहिजे आपल्याला. आपली यावर सगळ्यावर नजर असणार आहे. आणखी काही मान्यवर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आता सहभागी होतात. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत रहा झी24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे